3 मेला नीटचा पेपर झाला. 22 लाख विद्यार्थ्यांनी पेपर दिला. त्याच दिवशी संध्याकाळी राजस्थानच्या सिकरमध्ये एका शिक्षकाच्या मोबाईलवर एक पीडीएफ आली. पीडीएफ मध्ये होती प्रश्नपत्रिका. नीटच्या पेपरमध्ये येऊ शकणारे संभाव्य प्रश्न, थोडक्यात गेस पेपर. त्या शिक्षकाने हा गेस पेपर तपासला तेव्हा लक्षात आलं की नीटच्या पेपरमध्ये आलेले प्रश्न आणि या गेस पेपरमध्ये असलेले बहुतांश प्रश्न हे सारखेच आहेत. या शिक्षकाने तक्रार केली. प्रकरण राजस्थान पोलिसांकडे गेलं. तपासात लिंक लागत गेल्या. चौकशी सीबीआय कडे गेली. एनटीएने परीक्षा रद्द झाल्याचं सांगत पुनर्परीक्षा होणार असल्याचं सांगितलं. पण सीबीआयच्या चौकशीत लिंक पोचली लातूरपर्यंत आणि आरसीसी क्लासेसचा संस्थापक प्राध्यापक शिवराज मोटेगावकरला अटक झाली सीबीआय कडून. चौकशीत एक एक धागा उलगडत गेला. सीबीआयने न्यायालयात सांगितलं पेपर कोचिंग सेंटर मधून फुटला. कोचिंग सेंटर कोणाचं? तर शिवराज मोटेगावकरचं, लातूरचं. न्यायालयाने शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. या प्रकरणात ईडीची सुद्धा एंट्री होणार असं सांगितलं जात आहे आणि मोटेगावकरचा सगळाच कच्चा चिठ्ठा पुढे येतोय. पण सुनावणी वेळी कोर्टात काय घडलं? या सगळ्यात मोटेगावकरच्या मुलाच्या 12वीचा विषय काय आहे? ईडीची एंट्री का होऊ शकते? आणि मास्टरमाइंड मोटेगावकर लंबा जाएगा असं का म्हणता येतंय? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. सीबीआयने 15 तारखेला सकाळी 8:30 वाजता शिवराज मोटेगावकरच्या लातूर मधल्या घरी धाड टाकली. त्याचं ऑफिस आणि कोचिंग सेंटरमध्ये सुद्धा सीबीआयचं पथक पोहोचलं. त्यांनी बरीच कागदपत्र आणि डिजिटल डेटा आपल्या ताब्यात घेतला. त्या दिवशी एकूण 9 तास चौकशी झाल्यावर सीबीआयचं पथक मोटेगावकरच्या घरातून निघून गेलं. पण त्याला पुण्याच्या सीबीआय कार्यालयात हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलं. त्यानुसार मोटेगावकर रविवारी संध्याकाळी हजर राहिला. रात्रभर त्याची चौकशी झाली. त्यानंतर 17 मेला संध्याकाळी 7:15 वाजता त्याला अटक झाल्याचं कागदोपत्री दाखवण्यात आलं. पण अटक झाल्याची बातमी आली ती 18 तारखेला सोमवारी दुपारी. अटक झाल्यानंतर मोटेगावकरला दिल्लीला नेऊन दिल्ली सीबीआयच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. तेव्हा सीबीआयने कोर्टात मोटेगावकरला अटक का करण्यात आली हे सांगितलं. शिवराज मोटेगावकरचा संबंध प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णी सोबत आहे. पी.व्ही. कुलकर्णीच्या माध्यमातून त्याला केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या. मोटेगावकर एनटीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात होता. मोटेगावकरच्या घरी आणि कोचिंग सेंटरवर जी छापेमारी झाली त्यात लॅपटॉप, मोबाईल आणि काही प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आल्या. त्यातले प्रश्न हे 3 मेच्या परीक्षेतल्या प्रश्नांशी जुळले. शिवराज मोटेगावकर हा पेपर फोडणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे असंही सीबीआयने न्यायालयात सांगितलं. 3 मेला नीटचा जो पेपर झाला त्याची प्रश्नपत्रिका मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये 23 एप्रिलला आली होती. ही प्रश्नपत्रिका त्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिली, अनेक लोकांना पाठवली आणि त्यानंतर आपल्या मोबाईलमधून डिलीट केली. एका अर्थाने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मोटेगावकर आणखी पुरावे नष्ट करू शकतो. मोटेगावकर साक्षीदारांना इन्फ्लुएन्स करू शकतो. त्याचे आणखी कुणाशी संबंध आहेत, त्याने प्रश्नपत्रिका कोणाकोणाला पाठवली आहे याची माहिती तो देत नाहीये असं म्हणत त्याला 10 दिवसांची सीबीआय कोठडी देण्यात यावी अशी मागणी सीबीआयने कोर्टाकडे केली. 10 दिवसांच्या सीबीआय कोठडीवर मोटेगावकरने मात्र आक्षेप घेतला. पण न्यायालयाने त्याला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. हे सगळं घडत असताना लातूरमध्ये राडा झाला. शिवसैनिकांनी मोटेगावकरच्या आरसीसी क्लासवर शाईफेक केली. हा क्लास अनधिकृत जागेत उभा आहे, बुलडोजर लावून पाडून टाका अशी मागणी केली. तर मनसे कार्यकर्त्यांनी क्लासच्या समोर आंदोलन केलं. याच क्लासच्या बाहेरचा साधारण 4 वर्ष जुना एक व्हिडिओ आता व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये क्लासच्या बाहेर डीजे लावून जल्लोष सुरू होता. कारण होतं नीटचा रिझल्ट. मोटेगावकरच्या क्लासमधल्या विद्यार्थ्यांनी चांगलं यश मिळवल्यानं मोटेगावकरने जल्लोष केला होता. तो स्वतःही नाचत होता. आता त्याच क्लास बाहेर शुकशुकाट आहे. लातूर मधला क्लास तात्पुरता बंद करण्यात आलाय. क्लासला सील लावण्यात आले. पण मुळात हा मोटेगावकर अडकला कसा? तर 3 मेला नीटचा पेपर झाल्यानंतर त्याच दिवशी त्याने एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला, ज्यात त्याच्या क्लासमधल्या मुली त्याला सांगत होत्या तुम्ही जी मॉक टेस्ट घेतली त्यातले प्रश्न जसेच्या तसे पेपरमध्ये आले. 101 प्रश्नांपैकी बरेच प्रश्न आले. या व्हिडिओची पालकांमध्ये, क्लास चालकांमध्ये बरीच चर्चा झाली. त्यात जेव्हा 12 मेला नीटचा पेपर फुटल्याचं स्पष्ट झालं तेव्हा एका पालकाने मोटेगावकरच्या विरोधात एफआयआर केली आणि मोटेगावकर अडकला. त्याच्या चौकशीत त्याच्या फोनमध्ये नीटची प्रश्नपत्रिका आढळली. त्याने ती डिलीट केली होती, पण सीबीआयने ती रिकव्हर करण्यात यश मिळवलं आणि मोटेगावकरचा सहभाग स्पष्ट झाला. याबद्दलचा संशय पोलिसांना
मनीषा मांढरे, मनीषा वाघमारे आणि PV कुलकर्णी या अटकेत असलेल्या इतर आरोपींच्या चौकशीतून सुद्धा आला होता. आता विषय इथंच संपतो का? तर उत्तर आहे नाही. मोठेगावकरकडे प्रश्नपत्रिका आली कुठून? हा सिंपल प्रश्न. तर CBIने न्यायालयात पुण्यात ब्युटी पार्लर चालवणाऱ्या मनीषा वाघमारेने हे पेपर लीक केले असं सांगितलं. मनीषा वाघमारेकडे पेपर आले PV कुलकर्णी आणि मनीषा मांढरे या प्राध्यापकांकडून. हे दोघं नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये नीटचा पेपर सेट करण्याचं काम करायचे. आता यांच्याशी मोठेगावकरची लिंक काय? तर कुलकर्णी हा मूळचा लातूरचा. मोठेगावकर प्रमाणे तो सुद्धा केमिस्ट्रीचा शिक्षक, तेही प्रतिष्ठित दयानंद कॉलेजमध्ये. हा कुलकर्णी आणि मोठेगावकर जुने सहकारी. कुलकर्णीने काही काळ मोठेगावकरच्या क्लासमध्ये शिकवलं, पण नंतर दोघांचं बिनसलं. पण काही वर्षांनी हे गणित पुन्हा जुळलं. कुलकर्णी NTA मध्ये असल्याने त्याला साहजिकच पेपरचा ऍक्सेस होता आणि त्याच्याकडून तो मोठेगावकरकडे पोचला असं सांगितलं जातंय. पण CBIला संशय आहे 3 पातळ्यांवर. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मोठेगावकर आणि कुलकर्णीचे संबंध पुन्हा जुळल्यानंतर मोठेगावकरनेच आपले कॉन्टॅक्ट वापरून कुलकर्णीला NTA मध्ये जबाबदारी मिळवून दिली. या दृष्टीने CBIचा तपास सुरू आहे. तर दुसऱ्या पातळीवर कुलकर्णीला NTA मध्ये जबाबदारी मिळाल्यानंतर मोठेगावकरने कुलकर्णी सोबत जुळवून घेतलं का याचाही तपास सुरू आहे. यात भर आहे तिसऱ्या गोष्टीची. कुलकर्णीकडून मोठेगावकरला पेपर मिळाला, पण त्याने ही माहिती पोलिसांना देण्याऐवजी आपल्या क्लासमधल्या मुलांना यातले प्रश्न उत्तरांसकट लिहून दिले. विवेक पाटील आणि इतरांना ही प्रश्नपत्रिका पाठवली. त्यात याच वर्षी मोठेगावकरच्या मुलाने 12वीची परीक्षा दिली आहे. त्यामुळे आपल्या मुलासाठी मोठेगावकरने पेपर घेतला का आणि त्यानंतर तो काही ठराविक लोकांना शेअर केला का असाही प्रश्न विचारला जातोय. आता यात जर NTA मध्ये आपली माणसं पेरण्यापर्यंत मोठेगावकरची ताकद असल्याचा क्लू मिळाला तर साहजिकच नीटच्या पेपर लीक प्रकरणात मोठेगावकर मास्टर माइंड ठरणार आहे. पण मोठेगावकर लंबा जाएगा असं म्हणण्यामागचं कारण काय आणि या केसमध्ये ईडीची एंट्री का होऊ शकते? तर या प्रकरणात आर्थिक व्यवहारांची सुद्धा चौकशी होणार आहे. मोठेगावकरच्या RCC क्लासेसचा टर्नओव्हर हा वर्षाला 100 कोटींच्या पलीकडे असल्याच्या बातम्या अनेकदा येत असतात. लातूरच्या ट्युशन एरियामध्ये सगळ्यात मोठा क्लास मोठेगावकरचा. ट्युशन एरियामधल्या मोक्याच्या जागांवर हॉस्टेल्स, कोचिंग सेंटर्स मोठेगावकरचे. मुळात ज्या जागांवर याने क्लासेस आणि हॉस्टेल्स उभारले आहेत ती जागा मूळची शासकीय जागा आहे. उद्योग भवनासाठी ही जागा लीजवर देण्यात आली होती. लीज संपल्यानंतर ही जागा शासनाकडे सरेंडर होणं आवश्यक असताना ती मोठेगावकरने विकत घेतल्याचं सांगितलं जातं. त्यात ह्या जागांसाठी लातूरमध्ये सॉलिड स्पर्धा असते, पण मोठेगावकर आपल्याला हवी असलेली जागा काहीही करून मिळवतो. त्यासाठी मागेल ती किंमत द्यायला तयार असतो अशी चर्चा लातूरमध्ये दबक्या आवाजात सुरू असते. त्यामुळे साहजिकच हे आर्थिक व्यवहार आता रडारावर आलेत आणि त्यामुळेच या प्रकरणात ईडीची एंट्री होण्याची शक्यता वाढली आहे. या सगळ्यात मोठेगावकरच्या क्लासेस मधली एक बॅच आणि पेपर फुटीचं काही कनेक्शन आहे का याबद्दल सुद्धा शंका घेतल्या जात आहेत. मोठेगावकरच्या एका सेंटरवर सकाळी 6 वाजल्यापासून क्लासेस सुरू होतात, जे रात्री 11 वाजेपर्यंत सुरू असतात. या क्लासमध्ये शिकलेले काही माजी विद्यार्थी खाजगीत सांगतात एका वेळी 300 ते 400 विद्यार्थ्यांना शिकवलं जातं. पण या विद्यार्थ्यांना थेट मोठेगावकरला किंवा विद्यार्थ्यांच्याच भाषेत सांगायचं तर सरांना भेटता येत नाही. पण हे जमतं प्लॅटिनम बॅच मधल्या विद्यार्थ्यांना. या विशेष बॅच मध्ये मोजक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. हे विद्यार्थी उच्च पदस्थ प्रशासकीय अधिकारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, राजकीय नेते यांच्या कुटुंबातले असतात. या बॅचसाठी फी साहजिकच जास्त असते. त्या बॅच मध्ये मोठेगावकर अशाही विद्यार्थ्यांना प्रवेश देतो ज्यांना अगदी थोडे मार्क जास्त मिळाले तरी ते नीट क्रॅक करू शकतील. मग या विद्यार्थ्यांना तो जीव तोडून शिकवतो, त्यांना हमखास मेरिट मध्ये आणतो. त्यामुळे त्याच्या क्लासची हवा होते, ते सुद्धा एलिट ग्रुपमध्ये. प्लॅटिनम बॅचला गर्दी जास्त, साहजिकच पैसा जास्त. त्यामुळे मोठेगावकरने याच प्लॅटिनम बॅचसाठी नीटचा पेपर फोडला होता का असाही संशय आहे. काही स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मोठेगावकरचा हा सुमडीत कोंबडी कारभार लॉकडाऊन नंतर सुरू झाला. त्यात मोठेगावकर एका सेंटरवर 25,000 विद्यार्थ्यांना शिकवतो, पण कागदोपत्री 2 ते 3,000 विद्यार्थी संख्या दाखवतो. त्यामुळे यातही मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा संशय आता व्यक्त केला जातोय. थोडक्यात काय तर एका बाजूला शिवराज मोठेगावकरचा पेपर फुटीमधला संबंध पुढे येतोय आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आर्थिक व्यवहारांवर संशय व्यक्त केला जातोय. पेपर फुटीच्या प्रकरणात दाखल झालेली गंभीर कलमं
आणि ईडीची टांगती तलवार हे दोन्ही कनेक्शन जुळून आले. मोटेगावकरने एनटीए मधल्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरूनच गैरव्यवहार केल्याचं समोर आलं तर शिकवताना झुकेगा नाही साला असं म्हणणारा, मॉक टेस्ट मधले प्रश्न आले की नाही असं म्हणत स्वतःचीच पाठ थोपटणारा शिवराज मोटेगावकर लंबा जायगा एवढं नक्की.